नमस्कार, मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। वृत्तबद्ध कवितांचं सादरीकरण मी या चॅनेलवरनं करत असते। आज एक वृत्त सादर करणार आहे, त्याचं नाव आहे विनोद। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मात्रा वृत्तांमध्ये मात्रांची संख्या प्रत्येक ओळीतली ठराविक असते आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्या मात्रांचे खंड कसे पडतात, त्याप्रमाणे त्यांना पद्मावर्तनी किंवा भृंगावर्तनी असं म्हटलं जातं। भृंगावर्तनी मात्रावृत्त म्हणजे 6 मात्रांचे खंड असलेलं। आपण असं एक मात्रावृत्त पाहिलंय ज्याची मात्रा संख्या आहे 12 आणि खंड आहेत 6+6। त्या वृत्ताचं नाव आहे जीवन लहरी। हे आपण पूर्वी पाहिलेलं वृत्त आहे। आता असंच 12 मात्रांचं वृत्त आहे विनोद, जे मी आज सादर करणार आहे। भृंगावर्तनीच मात्रावृत्त आहे, पण खंडरचना बघा कशी वेगळी आहे। पहिला खंड 2 मात्रांचा, मग 6 मात्रांचा आणि मग 4 मात्रांचा। 2+6+4 असं 12 मात्रा प्रत्येक ओळीत असणारं हे विनोद नावाचं वृत्त आहे। पण अजून एक या वृत्ताची खासियत आहे, मधला जो 6 मात्रांचा खंड आहे ना, ज्याच्यामुळे त्याला भृंगावर्तनी आपण म्हणतो, तो 6 मात्राचा खंड सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्या 6 मात्रा अशा असल्या पाहिजेत 2+1+2+1, म्हणजे जिथे जिथे एक मात्रा आहे ना तिथे लघु अक्षरच आलं पाहिजे। आता याचं अधिक स्पष्टीकरण हवं असेल किंवा पुन्हा समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे मी सगळं लिहिलेलं आहेच। या वृत्तातलं एक आपल्या अगदी ओळखीचं गीत मी तुम्हाला सांगते। स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा। हे आपल्याला सगळ्यांना खूप आवडणारं आणि सगळ्यांना माहिती असलेलं गीत आहे। हे विनोद या मात्रावृत्तात रचलेलं आहे। आता मी सादर करतेय माझी कविता या वृत्तातली। एक अशी संध्याकाळ आहे की ज्या वेळेला एक प्रणयिनी आपल्या प्रियकराची वाट बघत किंवा त्याच्या आठवणीत समुद्रकिनाऱ्यावर उभी आहे आणि त्या संध्याकाळची आत्ता तिला आठवण येते। ती काय सांगते ते बघूया। विनोद या मात्रावृत्तातली माझी कविता। सागर किनाऱ्यावरची आहे। वाळूत रेखलेली नक्षी अबोल ओली, स्मरते अजून मजला मी वाट पाहिलेली। होता मनास माझ्या मी बांध घातलेला, होता मनास माझ्या मी बांध घातलेला, आवेग भावनांचा घेऊन लाट आली। तो खोडसाळ वारा ऐकून शीळ त्याची, तो खोडसाळ वारा ऐकून शीळ त्याची, झाले अधीर मी अन गात्रात धून सजली। फेसाळ सागराचा व्याकुळ तो किनारा, फेसाळ सागराचा व्याकुळ तो किनारा, स्वप्ने गळा मिठीची होती मधाळ फुलली। ही स्पर्शलुब्ध काया मदहोश रोम रोम, ही स्पर्शलुब्ध काया मदहोश रोम रोम, बरसात ती सुखाची हरपून भान गेली। आता एक ट्विस्ट आहे कवितेत। तो स्पर्श भास होता, तो स्पर्श भास होता, नव्हतास तू कुठेही, लेऊन कल्पनेला आरक्त सांज झाली, लेऊन कल्पनेला आरक्त सांज झाली। विनोद या मात्रावृत्तातली ही कविता तुम्हाला सगळ्यांना नक्की खूप आवडली असेल। कमेंटमध्ये जरूर तसं लिहा आणि नेहमीची विनंती, चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।